मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. जे नाशिकचे आत्ताचं प्रकरण ताजं नाशिकचं, जिथे अशोक खरात बंधू बाबा त्यांनी जी महिलावरती अत्याचार केले, ज्या अंधश्रद्धा पसरवण्याचे जे घाणेरडे कृत्य केलेले आहे, माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे किंवा विशेष करून महिलांना पण विनंती आहे, या तुम्ही अशा नालायक लोकांच्या हरामखोर अवलादींच्या मागं नका लागू. हे अंधश्रद्धेच्या नावाखाली सामान्य जनतेला फसवतात. उगाच काहीतरी दाखवतात, ते खडे वगैरे दाखवून, माळागिळा दाखवून काहीतरी हे, आणि आपल्यासारख्या सामान्य भोळ्या महिलांना फसवतात. महिलांनाच नाही तर चांगले सुशिक्षित नागरिक, सुशिक्षित महिला अशा हरामखोर लोकांच्या बळी पडतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की अशा लोकांच्या मागे लागू नका, अशा लोकांना बळी पडू नका. कारण यांना काहीही तुमच्या यांच्याशी घेणदेण नसते. अशा हरामखोर लोकांमुळे किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. कोणी पैशाच्या याने सर्व बर्बाद झालेले आहेत, कोणी अंधश्रद्धेच्या मागे लागून सर्व आपला सगळं वेळ घालून तिकडे संसार असे तुटलेले आहेत बऱ्याच लोकांचे. तर काहीही होत नाही, अशा लोकांच्या मागं लागून काही होत नाही. माझं सर्वांना एकच विनंती आहे, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. ठीक आहे, आपण देवावर धर्मावर विश्वास ठेवतो, चांगल्या गोष्टी आहेत, देवाची पूजा करतो, ठीक आहे, एकदम उत्तम. परंतु श्रद्धा ठेवा. अशा हरामखोर लोकांच्या मागे लागून, अंधश्रद्धेच्या मागे लागून बळी पडू नका. आपला देश जवळजवळ सर्व देश ते अंधश्रद्धेच्या मागे लागून कुठल्या राज्यात तर ते काय ते देवांना दारू मटण, मग ठीक आहे ते चालते. परंतु काय लहान मुलाची ते कुठल्या अंधश्रद्धेच्या खाली लहान मुलाचे पण बळी घेतात. तर हे खूप बेकार आहे. तर यांना तुम्ही खरंच बळी न पडता, माझी विनंती आहे सर्वांना, अशा लोकांना बळी नका पडू. जे काय ते आहे, कुठल्याही गोष्टीचा आजार असो, काही असो, डॉक्टरकडे जावा. डॉक्टरशिवाय तुम्हाला कोणीही वाचू शकत नसते. हे जे लोक आहेत, हे लोक फक्त पैशासाठी आणि याच्यासाठी दम बसलेले आहेत, आपले स्वतःचे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी. किंवा अशा आता आपण जेवढे पण तुम्ही बाबा बघितले असतील, हे सगळे बलात्कारीच निघालेले आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, आपला सोन्यासारखा संसार अशा हरामखोर लोकांच्या मागे लागून उद्ध्वस्त करू नका. शक्यतो काही आजार असो, काही असो, आपण चांगल्या डॉक्टरकडे जावा, चांगले औषधे घ्यावा. हेच आपला जीवनाचा उपयोग आहे आणि हाच उपाय आहे, नाहीतर काय नाही. या अशा जसं नाशिकचं प्रकरण झालं, आता हळूहळू त्यांचे येतीलच बाहेर सगळे केसेस, आणि कोणाकोणाचे संबंध येते काय ते सरकार आणि पोलिसांची सर्व चौकशी चालू आहे जे काय ते. परंतु खरंच खूप गंभीर विषय आहे, आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या ठिकाणी कित्येक लोकांचे या हरामखोरांनी आयुष्य बरबाद केलं असेल आता देव जाणे. परंतु खरंच अशा लोकांच्या नका बळी पडू, अशा लोकांना, आणि शक्यतो काळजी घ्या. खूप गंभीर विषय आहे मित्रांनो. आणि आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत असतील तर नक्कीच सावध राहा, त्यांना सतर्क करा, आणि अशा गोष्टींना शक्यतो दूरच राहायचा प्रयत्न करा. आणि हे असे यात आजकाल बंधू बाबा हे गावगाव निघत चाललेले, फिरत चाललेले आहेत. कारण आता या अवलादींना काही दुसरं काय राहिलं नाही, शॉर्टकटमध्ये पैसा कमवायचा चान्स आहे. विशेष म्हणजे यांची पण चुकी नाही. जे आपले लोक आहेत ना, अंधश्रद्धेच्या नावाखाली आपले लोक बळी पडतात, त्यांना प्रोत्साहन देणारे आपलेच लोक असतात. हे सर्वच नाही, हे आपले महिला असो, पुरुष असो. आणि विशेष म्हणजे मला तर एका गोष्टीचं नवल वाटते की याच्यामध्ये सर्व सुशिक्षित असतात, शिकलेले, उच्च शिक्षित लोक असतात जास्ती करून. खरंच खूप गंभीर विषय आहे आणि खूप विचार करण्याची गोष्ट आहे. आपला देश कुठे होता आणि काय कुठल्या दिशेने चाललेला आहे. मी परत सांगतो, देवावरती असो, सगळ्यावरती असो, श्रद्धा असावी, परंतु अंधश्रद्धा नसावी, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, आपल्या देवा धर्माचं केलंच पाहिजे, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु अशा लोकांच्या मागे लागून, अंधश्रद्धेच्या नावाखाली तुम्ही बिलकुल यांच्या मागे लागू नका, यांना बळी पडू नका. आपली चुकी आहे ॲक्च्युली, आपण यांना प्रोत्साहन देतो, आपण यांना पैसे देतो, सर्व काही सोनं नाणं देतो, आणि हे लोक काहीतरी असं थोडंफार हे करतात, बऱ्याचशा हे करतात, आणि तुम्हाला त्याच्यात गुंतवून टाकतात, आणि आपल्याला एकदा आपला ब्रेन वॉश करतात, आपल्याला विश्वासात घेतात, आणि आपण नंतर मग त्यांच्यांना बळी पडून मग सर्व झाल्याच्यानंतर हे करतो. पण तसं काहीही होत नाही, लक्षात ठेवा. मेहनत, चिकाटी, जिद्द, आणि ह्याच गोष्टी आपल्याला पुढे नेऊ शिकतात. अभ्यास करतोय आपण, एवढं शिक्षण घेतलेलं आहे, सुशिक्षित आहे, ते अंधश्रद्धेला बळी नका पडू. काही जरी आजार, काही जरी असले तर डॉक्टरकडे जावा, आयुर्वेदिक आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. अशा लोकांना बळी पडता कामा नये, हे लक्षात ठेवा. आणि माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या आजूबाजूला काय अशा गोष्टी घडत असतील
तर यांना वेळीच आवर घाला, नाहीतर येणाऱ्या काळात असे हरामखोरासारखे हे नाशिकचा कोण तो अशोक खरात त्याच्यासारखे भरपूर लोक उभे राहतील आणि खूप भयंकर राहील परिस्थिती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.